मी सातत्याने आणि खरं तर आता नवले साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना जी आर बद्दल सांगितलं. याच्यामध्ये अटी आहेत आणि त्या अतिशय घातक आहेत. त्या अटी काढणं फार महत्त्वाचं आहे. 2019ला जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीला ही कर्जमाफी तुम्ही जोडत असाल तर 2019ला 48 लाख शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्या कर्जमाफीचा लाभ जर 48 लाख शेतकऱ्यांनी घेतला असेल तर साधा साधा तुम्हाला मला प्रश्न आहे, तर या कर्जमाफीमध्ये या 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार का नाही होणार? 100% होणार. आणि अन्याय कसा होणार? तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी या सरकारने जी जाहीर केली त्याच्यामध्ये 19ची अट असल्यामुळे ते म्हणतात 50,000 पर्यंत ज्या लोकांनी 19चा फायदा घेतलेला आहे कर्जमाफीचा त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000पर्यंतच हे सरकार तिथं मदत करणार आहे. आमचं म्हणणं आहे एवढीच अट काढा, एवढीच अट काढा. मग काय होणार आहे? ज्या शेतकऱ्याची 2019ला कर्जमाफीचा फायदा घेतलाय त्याचा आत्ता जर 1.5 लाख रुपयाचं कर्ज असेल तर या जी आर प्रमाणे फक्त 50,000 रुपयाचा फायदा त्यांना मिळणार. पण त्याच्यासाठी आधी त्यांना 1 लाख रुपये भरावे लागतील खिशातून. आहेत का पैसे एवढे शेतकऱ्याकडे आज? नाहीत. 1 लाख भरल्यानंतर 50,000. आमचं म्हणणं ही अट काढा. त्याला काय होईल? 1.5 लाखच्या 1.5 लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांचे तिथं माफ होणार. 2 लाख असतील तर 2 लाख माफ होणार. 2.5 लाख असतील तर तिथं 2 लाख माफ होणार. 50,000 ठीक आहे आम्ही भरू. खरं तर नवले साहेब शेतकरी संघटनेचं मत आहे की जेवढं केवढं कर्ज आमच्या शेतकऱ्यावर असेल तेवढं तुम्ही माफ करा. ही महत्त्वाची मागणी आहे. सरकार या बाबतीत काय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण सरकारच्या हातामध्ये हा मसुदा असेल, हा जी आर असेल तर या 2 अटी तरी काढा. त्याच्याचबरोबर दुसरी अट जी आहे ते रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची आहे. 2017ला कर्जमाफी झाली तेव्हा रेग्युलर भरणारे शेतकरी किती होते? 14.5 लाख. जेव्हा 2019ची कर्जमाफी झाली तेव्हा हे शेतकरी किती होते? 14 लाख. आता तुम्ही म्हणताय 23 लाख आहेत. 23 लाख आकडा कुठून आणला तुम्ही? हे रेग्युलर भरणारे शेतकरी 23 लाख कुठंच नाही आहेत. आणि याच्यात तुम्ही अट काय टाकली? 25-26 जे वर्ष झालं आणि 26-27 जे वर्ष झालंच नाही. मग तुम्ही काय म्हणता या 14 लाख शेतकऱ्याला की बाबांनो अजून 1 वर्ष तुम्ही थांबा आणि 1 वर्ष थांबा, तेवढं तुम्ही परतफेड करा, मग तुम्हाला आम्ही कर्जमाफी देऊ या रेग्युलर शेतकऱ्याला. हाच अर्थ झाला ना 26-27चा. मग ही अट कशाला पाहिजे? मदत आज आमच्या शेतकऱ्याला आत्ताच्या आत्ता तिथं मदत पाहिजे. त्यामुळे या 2 अटी काढणं आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, आम्ही राजकीय टीका करणार नाही, आम्हाला टीका करायची नाही. नक्कीच जे पद महत्त्वाचं असतं ते मुख्यमंत्री पद असतं. त्या पदावर असणारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं की लगेचच्या लगेच हा निर्णय तिथं घेतला जाऊ शकतो. आणि जसं नवले साहेबांनी सांगितलं, तुम्ही कुठल्याही तुमच्या अभ्यासू नेत्याला इथं पाठवा, त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे. पण कृपा करून आमचं मत आहे अभ्यासू नेत्याला. नाही तर तुम्ही सांगलीच्या कुठल्या तरी एका नेत्याला पाठवणार, नाही तर इथल्या पालकमंत्र्याला पाठवणार. त्यांचा अभ्यास किती याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे तुमच्यातले जे अभ्यासू नेते बावनकुळे साहेबांना पाठवा, कृषी मंत्री साहेबांना पाठवा, रावळ साहेबांना पाठवा. मुख्यमंत्री साहेब स्वतः हुशार आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पक्षाच्या सुनित्रा काकी आहेत. अशा कोणातरी विचारवंत नाही तर अभ्यासू लोकांना आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांच्यावर बसतो. कसे आकडे चुकीचे आहेत जे तुम्हाला अधिकारी सांगतात हे आम्ही तिथं सिद्ध करू.